बाबांच्या अंगणातून आज निघाली लेक ग, डोळ्यात अश्रू दाटले भरून. आपल्या आई बाबांना काय वाटेल रे? आपल्या आई बाबा काय बोलतील रे? काय वाटेल त्यांना? आपल्याला पोलीस स्टेशन कंप्लीट केली पाहिजे नाही तर, पण आपलं वय तर पूर्ण आहे ना, मग भीती कशाला? आता इथून पुढे पुढे आपण कोर्टात जाऊ, माझ्या 2 मित्रांनी सही करायला, तिथून माझ्या घरी जाऊ, मग तुझ्या आईवडिलांना बोलवू पोलीस स्टेशनला. कोर्टात मी जाऊन येतो, माझे 2 मित्र आहेत त्यांनी घेऊन येतो. थांब तिकडे, मी येतो 2 मिनिटात आलो, जाऊन आलो. ते सकाळपासून कुठे गेली, काय करते, कुठं काय माहिती नाही. पण संध्याकाळी पाहुणे यायचा टाइम झालाय. जेव्हा मी 10 वर्षाची होते, मला कळायला लागलं तेव्हापासून आई माझ्यासाठी जेवण ठेवायची. स्वतः मात्र कधी कधी उपाशी राहायची. आई इकडे या. काय ग? तू जेवलीस? तू खोटं बोलतेस ना? नाही, तू खोटं बोलतेस. नाही गो, मी जेवण नाही, तू खोटं बोलतेस. सांग ना, तू खोटं बोलतेस. मी करते ते योग्य आहे का? कॉलेजचे दिवस आठवतात, जेव्हा बाबा घरातल्या किराण्याचे पैसे माझी कॉलेजची फीस भरायला द्यायचे. बाबा बाबा बाबा, हा, पैसे पाहिजे कशाला? कॉलेजची फी भरायला. किती? 5,000 रुपये. 5,000? जा खिशालाच बघ. बाबांनी कधीच नाही असं म्हटलंच नाही. जा जा, उशीर होतोय. हो बाबा. काय हो, हा, केवढा पैसे दिले तुम्ही त्याला? 5,000 रुपये. 5,000 रुपये? एवढा पैसा आहे आपल्याकडे? अगं अशी काय करतेस? आज आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्या पोरीला आपण शिकूया. उद्या जर ती मोठी झाली ना, तर आपल्या म्हातारपणाची काठी बनेल, काठी. काय कळलं? जा जा. हो, बनेल बनेल. जा, तुम्ही जा. काय करतात ते बघा. जा, जा. कोणी येईल. मग मला प्रेम झालं आमच्या इथे राहणाऱ्या राहुलवर. काही बोलायचंय का तुम्हाला? बरेच वर्ष पाहते तुम्ही माझा पाठलाग करताय. हॅलो मिस्टर, मी तुमच्याशी बोलते आहे. मला ना तुम्ही खूप आवडता. ठीक आहे, मी पोलिसांना बोलवते. नको 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 नको, मी जातो जातो. ऐका, तुम्ही सुद्धा मला खूप आवडता. तुझ्या डोळ्यांच्या सागरात मी हरवून गेलो. तुझ्या एका हसण्यात माझं जग सापडलं. हातात तुझा हात, कितकंच स्वप्न माझं. श्वासात तुझं नाव, हेच खरं प्रेम माझं. मलाही तो आवडू लागला होता, पण एक दिवस बघ ना, म्हणता म्हणता आपल्या रिलेशनला 2 वर्ष झाली. कळलंच नाही ना. आणि तुला ना मला एक गोष्ट सांगायची आहे.
मला ना लग्नासाठी बाबांना मुलगा बघितला. काय करायचं आता? बोल ना, काय करायचं? बघू आपण काय तर मार्ग काढू. हे बघ बाळा, त्या माणसाचा मला फोन आला होता. ती माणसं फार चांगली आहेत. 2 दिवसात साखरपुडा उरकून घेऊ, त्याच्यानंतर 2 दिवसांनी लग्नाचा भार उडवून देऊ. कळलं? तुझ्या हास्यात आमच्या घरचे सारे आनंद दडले होते. सासरी सुखी राहा बाळा, एवढीच आहे प्रार्थना. अश्रूनी ही पाठवणी, प्रेमाचीच आठवण. तुला काही कळलंय का? काय आज माझे साखरपुडा आहे आणि नंतर लग्न आहे. मला ना आता काही सुचतच नाहीये. टेन्शन आपण काय तर मार्ग काढू. अरे कधी मार्ग काढणार? आजच सगळं आहे. बाहेर बघून येऊया. हा अजून कुठे राहिला काय माहिती, अजून आला का नाही. चल ना, सोड ना. सुना मैडम, मैंने उससे शादी की थी. अभी ये मुझे बोलते हैं मैं पनौती हूँ. मैं किसी पनौती होगी? मैंने इसे प्यार किया था मैडम, मैंने इसे प्यार किया था. तुम ही बताओ मैं क्या करूँ? मैं अपने घर भी नहीं जा सकती हूँ क्योंकि मैं अपना घर छोड़ के गई. किस मुंह से जाऊँ मेरे घर में? मुझे बताओ मैं क्या करूँ? तो जाओ मेरे घर में, किस मुंह से जाओ मेरे घर में? मैडम अभी बताओ मैं क्या करूँ? मैं क्या करूँ? आपल्या बरोबर उद्या असं झालं तर मग मी काय करणार? हे असं पळून जाऊन लग्न करणं योग्य आहे का? बहुतेक नाही. ते बघा ना, ती आली. बाबा, आई, मला माफ करा. आज माझे डोळे उघडले. बस इतकं समजलं त्यातच आलं. मी पण तुझीच वाट बघत होते पाठवणीसाठी. सासरी सुखी राहा बाळा, एवढीच आहे प्रार्थना. अश्रूनी ही पाठवणी, प्रेमाचीच आठवण ना. जिथे जाशील तिथे बाळा, सुखाची फुले फुलू दे. आई बाबांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य बहरू दे.